टार्गेट द एम या यूट्यूब चॅनलवर. तर आतापर्यंत आपण बिल्डिंग मटेरियल्समध्ये सिमेंट आणि कॉन्क्रीट बघितलेलं आहे. तर आज आपण बघणार आहे ब्रिक्स. ब्रिक्समध्ये आपण ब्रिक्सचा थोडंफार इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन ऑफ ब्रिक, कंपोजिशन ऑफ गुड ब्रेकर, प्रॉपर्टीज ऑफ गुड ब्रिक्स, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ब्रिक्स, टेस्टिंग ऑफ ब्रिक्स, डिफेक्ट्स ऑफ ब्रिक्स आणि स्पेशल टाइप्स ऑफ ब्रिक्स बघणार आहे. तर आज आपण प्रॉपर्टीज ऑफ गुड ब्रिक्सपर्यंतच बघणार आहे. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. तर चला मग सुरू करूया इंट्रोडक्शनमध्ये. इंट्रोडक्शन म्हणजे काय? Man has used brick for building purpose for thousands of years ago. Bricks date back to 7000 BC. 7000 BC पासून आपण ब्रिक्सचा वापर करत आलेला आहे. आर्टिफिशियल मटेरियल ऑफ कन्स्ट्रक्शन इन फॉर्म ऑफ क्ले ब्रिक्स ऑफ युनिफॉर्म साइज अँड शेप्स आर नोन एज ब्रिक्स. ब्रिक्स म्हणजे काय? आर्टिफिशियल मटेरियल ज्याचा एका क्लेला आपण युनिफॉर्म साईज आणि शेपमध्ये माउल्ट केल्यानंतर जी काय तयार होतो ती आहे आपला ब्रिक्स. तर स्टँडर्ड साईज ऑफ मॉड्युलर ब्रिक आहे 19x9x9 सेंटीमीटर. तर आपल्याला 3 प्रकारचे साईज लक्षात ठेवावं लागतं. एक आहे स्टँडर्ड, एक आहे नॉमिनल, अजून एक आहे नॉमिनल साईज विथ मोर्टार, ती आहे 20x10x10 मीटर. वेट ऑफ एक ब्रिक असतो 3 to 3.5 kgs. मग आता आपण क्लासिफिकेशन बघूया. क्लासिफिकेशन जर तुम्हाला माहीतच असेल 4 प्रकारचं असतं. नेमली आहे फर्स्ट क्लास ब्रिक, दुसरा आहे सेकंड क्लास ब्रिक, तिसरा आहे थर्ड क्लास ब्रिक आणि चौथा आहे फोर्थ क्लास ब्रिक. तर फर्स्ट क्लास ब्रिकमध्ये काय काय येतं? टेबल मॉल्डेड अँड बर्न्ट इन क्लिंक्स. वेल बर्न्ट जी ब्रिक असतो ती याला फर्स्ट क्लास ब्रिकमध्ये आपण कन्सिडर करतो. ती डीप रेड आणि चेरी कलरमध्ये असं दिसतो आणि त्याचा शेप एकदम परफेक्ट असतो. इट शुड बी uniform in appearance and texture, smooth, rectangle, parallel and sharp edges. It should not break when dropped from a height of 1 to 2 meter. Metallic and clinking sound when stuck with each other. जेव्हा आपण दोन ब्रिकला असं वाजवतो तर त्याच्यामधून एक मेटॅलिक साऊंड येतो, ती आपल्याला एक गुड ब्रिकची संकेत देतो. वॉटर ऑब्झर्प्शन 12 to 15% ऑफ इट ड्राय वेट असलं पाहिजे. ही पॉईंट आपल्याला लक्षात ठेवावा लागतो की फर्स्ट क्लास ब्रिकची वॉटर ऑब्झर्प्शन किती आहे आणि क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ फर्स्ट क्लास ब्रिक किती आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. ती आहे 10 न्यूटन पर mm². आणि इट्स ऑब्झर्प्शन शॅल नॉट एक्सीड 20% वेन इमर्स्ड इन वॉटर फॉर 24 hours. याचं युजेस काय आहे? कन्स्ट्रक्शन ऑफ एक्सटिरियर वॉल्स आणि फ्लोरिंग. दुसरा आहे सेकंड क्लास ब्रिक्स. इट इज ग्राउंड मोल्डेड अँड बर्न्ट इन क्लिक्स. दे आर ऑल्सो वेल बर्न्ट. ही ग्राउंड मोल्डेड आहे. फर्स्ट क्लास आहे ती टेबल मोल्डेड आहे. रेक्टँग्युलर बट स्लाइट इरेग्युलरिटी इज परमिटेड. सेकंड क्लास ब्रिकमध्ये स्लाइटली इरेग्युलरिटीज परमिट केल्या जातो. सरफेस मे बी स्लाइटली अनइवन. सरफेसेस सुद्धा अनइवन असू शकतात. मेटॅलिक अँड क्लिंगिंग साऊंड वेन स्ट्रक विथ इच अदर. इतर सगळ्या म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड क्लास ब्रिकमध्ये तर यायलाच पाहिजे. ह्याचं क्रशिंग स्ट्रेंथ ग्रेटर दॅन 7 न्यूटन पर mm² असला पाहिजे. हे तुम्हाला सेकंड क्लास ब्रिकचं लक्षात ठेवायचं. आणि वॉटर ऑब्झर्प्शन 16 to 20% ऑफ इट्स ड्राय वेट आणि इट्स ऑब्झर्प्शन शॅल नॉट एक्सीड 22% वेन इमर्स्ड इन वॉटर फॉर 24 hours. हे 3 पॉईंट्स प्रत्येक ब्रिकचं तुम्हाला लक्षात ठेवावंच लागणार आहे. ह्या 3वर तुम्हाला क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. युजेस काय आहे? अनइम्पॉर्टंट हिडन मेसनरी वर्क अँड RCC वर्क. ही आपण पार्टिशन वॉल्समध्ये बी वापरत नाही म्हणा, पण तरी जिथं अनइम्पॉर्टंट आहे त्याला हिडन मेसनरी असतो, ज्या अपिअरन्ससाठी कॉन्ट्रीब्यूट करत नाही, तशा ठिकाणी आपण सेकंड क्लास ब्रिक वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल जी प्लिंथ बीम असतात खाली अंडरग्राऊंड, त्याला सुद्धा आपण वापरू शकतो सेकंड क्लास ब्रिक. थर्ड क्लास ब्रिक. इट इज ग्राउंड मोल्डेड अँड बर्न्ड इन क्लॅम्प्स. आता थर्ड क्लास ब्रिकमध्ये काय फरक आहे? बर्न्ट इन क्लॅम्प्स. सेकंड क्लास ब्रिक बी ग्राउंड मोल्डेड होता, पण ती बर्न्ड इन क्लिंक्स होतं. आपण क्लिंक्स म्हणजे काय, क्लॅम्प्स म्हणजे काय, ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये आपण बघूया. इट मे बी पोअरली बर्न्ट, ओव्हर बर्न्ट और अनबर्न्ट. जी ब्रिक असे ह्या प्रकारे दिसतात. सॉफ्ट अँड रेडिश, रफ, इरेग्युलर अँड डिस्टॉर्टेड वेज. प्रोड्यूस डल साऊंड वेन स्ट्रक विथ इच अदर. डल साऊंड प्रोड्यूस करतो जेव्हा आपण एक वीट दुसऱ्या इटावर घेऊन मारतो तेव्हा. वॉटर ऑब्झर्प्शन 20 to 25% ऑफ इट्स ड्राय वेट. क्रशिंग स्ट्रेंथ ग्रेटर दॅन 5 न्यूटन पर mm².
ऑन एन ॲव्हरेज 3.5 to 7 न्यूटन पर एम स्क्वेअर थर्ड क्लास ब्रेक सुद्धा देतात. चौथं क्लासिफिकेशन आहे फोर्थ क्लास ब्रेक्स. ह्याला जम्मा ब्रेक सुद्धा म्हणतात. दे आर ओव्हर बर्न्ड हेन्स डार्क इन कलर. ही जी ब्लॅकिश ब्रिक्स दिसतात तुम्हाला, ह्याला आपण फोर्थ क्लास ब्रिकमध्ये आहात. ब्रिटल इन नेचर. जेव्हा तुम्ही दोन ब्रिक्सला स्टक कराल तेव्हा ब्रिक कम्प्लिटली ब्रेक होऊन जातो. आता आहे कंपोजिशन ऑफ गुड ब्रिक्स. तर ह्याच्यासाठी तुम्हाला एक ट्रिक लक्षात ठेवू शकते. सलीमचं एस म्हणजे काय सिलिका, ए म्हणजे अल्युमिना, एल म्हणजे लाईम, आय म्हणजे ऑक्साइड्स ऑफ आयरन, एम म्हणजे मॅग्नेशिया. ही मेन कंपोनेंट्स आहेत गुड ब्रिक्सच्या, आणि ही बाकी जी आहेत ही मायनर कंपोनेंट्स आहेत ब्रिक्सच्या. तर आपण सिलिका ही आहे 50 to 60% असला पाहिजे. अल्युमिना जी आहे ही 20 to 30% असला पाहिजे. लाईम 5 to 10%, ऑक्साइड्स ऑफ आयरन 7%, मॅग्नेशिया लेस दॅन 1%, अल्कलीस लेस दॅन 10%. ही तुम्हाला प्रोपोर्शन सुद्धा लक्षात ठेवावं लागतं, कारण आपल्याला डायरेक्ट MCQ ह्याच्यावरून सुद्धा म्हणतं की ब्रिक वर्कमध्ये अल्युमिनियम किती पर्सेंटेज असू शकतो. तर आपण एक वन बाय वन डिटेलमध्ये बघूया. पहिला आहे सिलिका. आहे सिलिका 50 to 60% असला पाहिजे, आणि ह्याचं फंक्शन काय, ऑब्झर्व वॉटर अँड प्रोव्हाइड ड्युरेबिलिटी. सिलिका बेसिकली वॉटर ऑब्झर्व करतं आणि ब्रिक्सला ड्युरेबिलिटी प्रोव्हाइड करतो. इट प्रिव्हेंट्स क्रॅकिंग, श्रिंकेज, रॅपिंग ऑफ रॉ ब्रिक्स. जेव्हा अजून ब्रिकला बंड केलेला नसतो तेव्हा सिलिका क्रॅकिंग आणि श्रिंकेज आणि वॉपिंगपासून ब्रिकला वाचवतो. इट रेड्युसेस श्रिंकेज ड्युरिंग बर्निंग, आणि बर्निंगच्या टायमाला सुद्धा श्रिंकेजपासून ब्रिकला वाचवतो सिलिका. जर सिलिका आपण एक्सेसमध्ये वापरलं तर काय होतो, डेस्ट्रॉयज कोहेजन बिटवीन पार्टिकल्स अँड ब्रिक बिकम्स ब्रिटल. जर एक्सेसमध्ये सिलिका आपण वापरला तर ते ऑलमोस्ट फोर्थ क्लास ब्रिकमध्ये कन्वर्ट होऊन जातो. बरं, ती ओव्हर बंड जरी नसला तरी ती थोडा जरी आपण नॉर्मलमध्ये बंड केला असून सिलिका जास्त टाकलेला असेल ते ऑटोमॅटिकली ओव्हर बंड होऊन जातो. दुसरा आहे अल्युमिनाचं पर्सेंटेज आहे 20 to 30%. फंक्शन आहे प्रोव्हाइड्स प्लॅस्टिसिटी अँड हेल्प्स इन मोल्डिंग. एक्सेसमध्ये वापरलं तर क्रॅकिंग अँड वॅपिंग ऑन ड्राईंग अँड बर्निंग करताना क्रॅकिंग अँड रॅपिंग होतो जर एक्सेस ऑफ अल्युमिना आपण वापरलं तर. तिसरं आहे लाईम लेस दॅन 10% असला पाहिजे. फंक्शन काय, प्रिव्हेंट श्रिंकेज ऑन ड्राईंग अँड फ्युजन. एक्सेसमध्ये वापरलं तर ब्रिक्स टू मेल्ट अँड हेन्स ब्रिक लुजेस इट शेप. लाईम जर जास्तमध्ये वापरलं तर ब्रिक्सचा शेप आपल्याला देण्यात अवघड होईल. कॉम्पोजिशन ऑफ गुड ब्रेकर. आयरन ऑक्साईडचा होता आहे. तर पर्सेंटेज लेस दॅन 7%, इम्प्रूव्स इम्परमेबिलिटी अँड ड्युरेबिलिटी, रेड कलर, कॉजेस क्रॅकिंग अँड रॅपिंग ऑन ड्राईंग. पाचवा आहे मॅग्नेशिया लेस दॅन 1%. सॉरी, मध्ये फोन आलता, तर चला आपण बघूया. चौथा आहे आयरन ऑक्साईड लेस दॅन 7% असला पाहिजे. ह्याचं फंक्शन काय, इम्प्रूव्ह इम्परमेबिलिटी अँड ड्युरेबिलिटी, अँड रेड कलरसाठी ही मेन रेस्पॉन्सिबल आहे. आपल्याला ही पॉईंट लक्षात ठेवावं लागतं की ब्रिकला रेड कलर कुठल्या कंपोजिशनमुळे येतो, ती आहे आयरन ऑक्साईड. पाचवा आहे मॅग्नेशियाचं पर्सेंटेज लेस दॅन 1% असलं पाहिजे. इम्पार्ट्स येलो टिंट अँड रेड्यूस श्रिंकेज, कॉजेस क्रॅकिंग अँड रॅपिंग अँड ड्राईंग. ही जी एक्सेसमध्ये आहे ही सुद्धा आपल्याला प्रत्येक ह्याचं लक्षात ठेवावं लागतं. ह्याच्यावर सुद्धा डायरेक्ट MCQs तुम्हाला SSC JEE लेवलच्याच कुठल्या बी एक्झाममध्ये भेटून जाईल, किंवा म्हाडामध्ये सुद्धा ती येतीलच. प्रॉपर्टीज ऑफ गुड ब्रिक्स काय, साईज अँड शेप. साईज अँड शेप कसलाच पाहिजे, स्मूथ, रेक्टँग्युलर, पॅरलल, स्ट्रेट अँड शार्प एजेस. जर तुम्ही ब्रिकला बघितलंच असाल तर आता तुम्ही फर्स्ट क्लास ब्रिक बघितला असेल इथं, ही फर्स्ट क्लास ब्रिक तुम्हाला जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल का तुम्हाला फोर्थ क्लास ब्रिक जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल, किंवा थर्ड जे काय असतील ते. ऑब्विसली फर्स्ट क्लास ब्रिक अट्रॅक्टिव्ह दिसेल, कारण ह्याचं जी साईड्स आहेत ही एकमेकाला पॅरलल आहेत. ह्याचे एजेस जी आहेत ही शार्प सुद्धा आहेत. याच्यामुळं ही एक गुड प्रॉपर्टी मानली जाते ब्रिक्सची. दुसरा आहे कलर शुड बी युनिफॉर्म डीप चेरी रेड कलर. ही तर आपल्याला माहित आहे की ब्रिकचा कलर ऑलमोस्ट डीप चेरी रेड कलर असतो. टेक्स्चर रफ सो दॅट मोर्टर स्टिक्स प्रॉपरली. टेक्स्चर रफ असलं पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला जी काही मोर्टार आपण त्याच्यावर टाकणार आहे ब्रिक मशिनरी बांधण्यासाठी, तर ती स्टिक होईल प्रॉपरली. त्यासाठी टेक्स्चर जी आहे ती रफ असलं पाहिजे.
चौथा आहे हार्डनेस. वेन स्क्रॅच विथ फिंगरनेल इट शुड नॉट मेक एनी इम्प्रेशन. जेव्हा आपण आपल्या नेलनं ब्रिक्सवर एक मार्क पाडण्याचा प्रयत्न कराल तेव्हा त्याच्यावर कुठला पण इम्प्रेशन पडला नाही पाहिजे, तेवढा तरी हार्डनेस असला पाहिजे. पाचवा आहे साऊंडनेस. मेटॅलिक अँड क्लिंकिंग साऊंड वेन स्टक विथ इच अदर. साऊंडनेस ह्याच्यावरून आपण डिटेक्ट करू शकतो. वॉटर ऑब्झर्प्शन नॉट मोर दॅन 20% ऑफ इट्स ड्राय वेट वेन इट इज इमर्स्ड इन कोल्ड वॉटर फॉर 24 hours. जी काय फर्स्ट क्लास ब्रिक्सची प्रॉपर्टी आहे तीच आपल्याला गुड ब्रिक्सची प्रॉपर्टीज म्हणून कन्सिडर केलं जाते. क्रशिंग स्ट्रेंथ सुद्धा फर्स्ट क्लास ब्रिक्सचीच आहे, ग्रेटर दॅन 10 Nm². अ ब्रिक अर्थ शुड बी फ्री फ्रॉम स्टोन्स, ग्रिड्स एक्सेट्रा. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे डस्ट बीट नसले पाहिजे. तर आपण मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ब्रिक्स उद्याच बघणार आहे, पण आपण आजच कंटिन्यू करूया कारण खूपच कमी वेळमध्ये आपल्याला एवढा पार्ट संपलेला आहे. तर मग चला मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ब्रिक्स बघूया. मॅन्युफॅक्चरिंग ब्रिक्समध्ये मेनली 4 स्टेजेस असतात. पहिला आहे प्रिपरेशन ऑफ क्ले ब्रिक, दुसरा आहे मॉल्डिंग, तिसरा आहे ड्राईंग, चौथा आहे बर्निंग. प्रिपरेशन ऑफ क्लेमध्ये काय येतो? प्रिपरेशन ऑफ क्लेमध्ये अनसॉइलिंग. अनसॉइलिंग म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ टॉप लेअर ऑफ सॉइल ऑफ अबाउट 200 mm डीप. एखादं समजा आता तुम्ही ग्राउंड सिलेक्ट केलं तर ह्या ग्राउंडमधलं जी काही सॉईल आहे त्याच्यातलं तुम्ही टॉपचं 200 mm डेप्थ तुम्ही जर त्याला आपण काढलं तर त्याला आपण अनसॉइलिंग म्हणतो. तर आपण अनसॉइलिंग म्हणजे काही बघितलेलं आहे. डिगिंग म्हणजे काय? क्ले इज डग आउट अँड स्प्रेड आउट. इथून जे आपण मटेरियल घेतो त्याला आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये स्प्रेड आउट करतो. क्लिनिंग. स्क्रीनिंग इज डन टू मेक इट फ्री फ्रॉम स्टोन्स, पेबल्स, व्हेजिटेबल मॅटर्स एक्सेट्रा. ही जे आपण आता स्प्रेड केलेलं आहे ह्याच्यामध्ये जी काय स्टोन्स किंवा ऑर्गॅनिक मॅटर किंवा व्हेजिटेबल मॅटर असतात त्याला आपण सेपरेट केलं. मग वेदरिंग. क्ले इज एक्सपोज्ड टू अटमॉस्फिअर फॉर सॉफ्टनिंग. सॉफ्टनिंगसाठी अटमॉस्फिअरला एक्सपोज केलं जातो, त्याला वेदरिंग म्हणतो. मग नंतर ब्लेंडिंग. क्ले इज लुझन अँड इन्ग्रेडियंट्स आर सेपरेटेड, स्प्रेड ओव्हर इट अँड ड्राय व्हर्टिकल मिक्सिंग इज डन. ह्या क्लेवर जी काय बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याला आपण व्हर्टिकली स्प्रेड करून त्याच्यामध्ये ड्राय मिक्सिंग करतो, मग त्याला आपण ब्लेंडिंग म्हणतो. ही सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ह्याच्यावर सुद्धा MCQ बनवू शकतात. नंतर आहे टेम्परिंग. क्ले इज ॲडेड विथ सफिशियंट क्वांटिटी ऑफ वॉटर अँड मिक्स्ड अंडर प्रेशर टू मेक इट रेडी फॉर मॉल्डिंग. क्लेला सफिशियंट क्वांटिटी ऑफ वॉटर ही जी आपण ड्राय मिक्स केलेलं आहे ह्याच्यामध्ये जेव्हा आपण वॉटर ॲड करतो आणि त्याच्यापासून जी काय आपल्याला मोल्डिंग करण्या अगोदर जी काय तयार होतं त्याला आपण जी प्रोसेसला टेम्परिंग म्हणतो. मग ही प्रोसेस झाल्यानंतर आपला क्ले तयार झालेला असतो. इथं तुम्ही बघू शकता की असं त्याला टेम्परिंग प्रोसेस इथं दाखवलेला आहे. तर इथं पगिंगचा एक इन्स्ट्रुमेंट आहे. पगिंग म्हणजे काय ते आपण बघूया. दुसरा आहे मॉल्डिंग. प्रोसेस ऑफ गिविंग रिक्वायर्ड शेप टू प्लॅस्टिक क्ले. जी काय आपण आता टेम्परिंग करून बनवलेलं आहे त्याला आपण मॉल्डिंग म्हणतो. मोल्डिंग 2 टाईपचं असतात. एक आहे हँड मोल्डिंग, दुसरं आहे मशीन मोल्डिंग. हँड मोल्डिंगमध्ये ग्राउंड मोल्डिंग आणि टेबल मोल्डिंग येतं. टेबल मोल्डिंगपासून आपला फर्स्ट क्लास ब्रिक तयार होतो आणि ग्राउंड मोल्डिंगमध्ये सेकंड अँड थर्ड क्लास ब्रिक तयार होतो. मशीन मोल्डिंगमध्ये प्लॅस्टिक क्ले मशीन आणि ड्राय क्ले मशीन आहे. इथं तुम्ही बघू शकता की मोल्डिंग कसं आहे. इथं जे आहे ही ग्राउंड मोल्डिंग आहे आणि इथं टेबल मोल्डिंगचं पिक्चर तुम्हाला दिसत असेल. मग नंतर आहे ड्राईंग. ग्रीन ब्रिक्स कंटेन हाय मॉइश्चर कंटेंट अँड इफ बर्न डायरेक्टली इट इज लायकली टू बी क्रॅक्ड अँड डिस्टॉर्टेड. हे जी तुम्ही माउंट केलेलं आहे ह्याला जर तुम्ही डायरेक्टली बर्न केलं तर ती क्रॅक आणि डिस्टॉर्टेड होऊ शकतात. त्याच्यामुळे ड्राईंग करण्या अगोदर त्याला थोडा वेळ नॅचरल ड्राईंगसाठी सोडावं लागतो. ड्राईंग 2 टाईपचं असतं. एक आहे नॅचरल ड्राईंग आणि दुसरं आहे आर्टिफिशियल ड्राईंग. आर्टिफिशियल ड्राईंगमध्ये हॉट फ्लो ड्रायर आणि टनल ड्रायर असतो. ही जी आहे ही नॅचरल ड्राईंगसाठी सोडलेलं आहे. ह्याच्यानंतर बर्निंग जी करतो ही आपलं आर्टिफिशियल ड्राईंगमध्येच कन्सिडर होतो. मग ह्याच्यामध्ये बर्निंगसाठी काय प्रोव्हाइड स्ट्रेंथ अँड हार्डनेस टू ब्रिक, मेक देम डेन्स अँड ड्युरेबल. मग बर्निंगमध्ये एक आहे क्लॅम्प्स आणि दुसरा आहे क्लिंक्स. बरोबर आपण बघितलं होतं जी की फर्स्ट आणि सेकंड क्लास ब्रिक्सला क्लिंकमध्ये बर्न करतात आणि थर्ड आणि फोर्थ क्लास ब्रिकला क्लॅम्पमध्ये बर्न करतात. क्लिंकमध्ये बी 2 टाईपचा आहेत. एक आहे इंटरमिटेंट आणि दुसरा आहे कंटिन्युअस. त्याच्यामध्ये अप ड्राफ्ट क्लिंक, डाऊन ड्राफ्ट क्लिंक, बुल ट्रेंच क्लिंक, हॉफमॅन क्लिंक, टनल क्लिंक हे सगळे त्यांचे टाईप्स आहेत. तर क्लॅम्प्स म्हणजे काय? इथे तुम्ही बघू शकता टोटल हाईट 3 to 4 मीटरमध्ये लावला जातो.
ट्रॅपेझॉइडल इन शेप असतो. पिरियड 1 to 2 months मध्ये त्याला सोडला जातो आणि फ्युअल थिकनेस 70 to 80 सेंटीमीटर थिकनेस असतो. इथं जे आहे इथं आपण फ्युल भरतो आणि जी काय तुम्हाला डॅशचं लेअर दिसतो हे लेअरमध्ये आपण रॉ ब्रिक्सला ठेवतो आणि त्याला फ्युअलमध्ये टाकून देतो आणि त्याला बर्निंगसाठी सोडून देतो आपण 1 to 2 monthsसाठी. ही जी बर्निंग आहे ही स्लो बर्निंग आहे. आता आहे इंटरमीन अप ड्राफ्ट क्लिंग्स. ही आपण बघितलेलं क्लॅम्प्स होतं. क्लॅम्प्समध्ये आपण बेसिकली 3rd class ब्रिक तयार होतो. मग नंतर इंटरमिडिएट अप ह्याच्यामध्ये त्याचं थिकनेस आहे 2 to 3 ब्रिक्सचा थिकनेस असतो असा. इथं 1 2 3 आपण ठेवू शकतो ब्रिक्स. हाईट 6 to 8 ब्रिकनेसचा थिकनेस हाईट असतो. आर्च लाईक ओपनिंग असतं इथं. लोडिंग एंडोर्स ड्राय मोल्ड प्लस मड. फायरिंग 48 to 68 आवर्समध्ये आपल्याला 1st class ब्रिक तयार होतो. ड्रॉट रायझस अपवर्ड कूलिंग 7 days. डिसअडव्हान्टेज नॉट युनिफॉर्म. हे वापरल्यानंतर नॉट युनिफॉर्म सुद्धा होऊ शकतो. इथं आपण बेसिकली ब्रिक्स ठेवून ह्याच्यामधून खाली जी काय आहे इथून जाळ सोडतो. मग ती ऑटोमॅटिकली हीटअप होतो. सगळा आतमधलं टेम्परेचर वाढतो आणि ती ब्रिक आहे ती ऑटोमॅटिकली बर्न होतो आणि टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी वर एक ओपनिंग ठेवलेला असतो. मग आता डाऊनवर्ड क्लिंग. ह्याच्यामध्ये कसं साईडनं आपण सेम प्रोसिजर आहे, फक्त साईडनं फायर लावलं जातं आणि जी काय फायर आहे ती आतमधलं टेम्परेचर पूर्ण हे करून साईडनंच ती बाहेर पडतो. त्यासाठी आपण ह्याला डाऊनवर्ड ड्रिफ्ट क्लिंग म्हणतो. मग इथं कंटिन्युअस बुल ट्रेंच क्लिंग. लोडिंग एम्प्टिंग अनलोडिंग कूलिंग बर्निंग प्रीहीटिंग ही सगळं जे आहे ही एका टाईममध्ये चालू असतं. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही की एक सेक्शनमध्ये काय वेगळा प्रोसेस चालू असतो, दुसऱ्या सेक्शनमध्ये वेगळा प्रोसेस चालू असतो. ह्याला म्हणतो आपण कंटिन्युअस बुल ट्रेंच क्लिंग. इथं तुम्ही दुसऱ्याचा एक डायग्राम बघू शकतो. ही आहे हॉफमॅन क्लिंग. ओव्हरग्राऊंड असतो इच चेंबर. ही तुम्ही कुठेतरी रस्त्याने येता जाता बघितलं असेल. ही मेन कॉमनली यूज असतो. याच्यामध्ये चेंबर्स बनवलेला असतात. मग चेंबर्समध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्ही सेंटरला त्याचं फ्युल असतो आणि साईडला ब्रिक्स लावलेला असतो असा. हे तुम्ही बघितलंच असाल कुठेतरी. मग आता टेस्टिंग ऑफ ब्रिक्स आहे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तर आजच्या लेक्चरसाठी इतकेच होतं. तर धन्यवाद.